सकाळी 9:30 वाजता देशमुख इंडस्ट्रीजच्या उंच काचेच्या इमारतीसमोर ईशानी उभी होती. हातात अपॉइंटमेंट लेटर होतं, डोळ्यात स्वप्न, पण मनात कालचा रस्ता आणि हर्षवर्धन आणि तिच्यातील टकराव अजून जिवंत होता. ती मनाशीच पुटपुटली, आजपासून तो माझा बॉस आहे, बाकी काही नाही. पण किती घमंडी आहे. संतापी सम्राट कुठचा? तिने त्याला मनोमन संतापी सम्राट हे टोपण नाव दिलं होतं. कंपनीत प्रवेश करताच स्वागत कक्ष, ओळखपत्र, मनुष्यबळ विभागाची ओळख बैठक सगळं व्यवस्थित झालं. पण काही नजरा तिच्यावर जास्त वेळ थांबत होत्या. विशेषतः रोहन मेहरा. तो वरिष्ठ व्यवस्थापक होता. 8 वर्षापासून कंपनीत काम करत होता, त्यामुळे हर्षवर्धनचा जुना विश्वासू होता. तो तिची कागदपत्र पाहत म्हणाला, तुझं काम चांगलं आहे, पण इथे पुस्तकातलं ज्ञान चालत नाही. इथे टिकून राहायला खूप शिकावं लागतं. तेव्हा ईशानी शांत हसली आणि म्हणाली, मी शिकायलाच आले, पण टिकायलाही शिकेन. तेव्हा रोहनला तिचा आत्मविश्वास खटकला. इकडे हर्षवर्धनचा केबिन, काचेच्या भिंतीचा केबिन. खाली पाहिलं तर शहर खाली दिसत होतं. तो मुद्दाम ईशानी वेळेवर आली का ते पाहण्यासाठी CCTV स्क्रीनवर ट्रेनिंग फ्लोअर पाहत होता. त्याला ईशानी दिसली तेव्हा तो स्वतःशीच पुटपुटला, लेट्स सी मिस ईशानी, तुझा स्वाभिमान ऑफिसमध्ये किती दिवस टिकतो पाहूया. हर्षवर्धनने तिची पहिली परीक्षा घेण्याचं ठरवलं. दुपारी अचानक एक मेल हर्षवर्धनने पाठवला, अर्जंट स्ट्रॅटेजी रिपोर्ट, 3 तासात डेडलाईन पाहिजे. तो प्रोजेक्ट सामान्यतः 2 दिवसाचा होता, पण 3 तासात कंप्लीट करण्याची ऑर्डर हर्षवर्धनने ईशानी व तिच्या टीमला दिली. टीममध्ये कुजबूज सुरू झाली. रोहनने मोके पे चौका मारा. रोहन मुद्दाम म्हणाला, नवीन लोकांसाठी हे जरा जास्त होईल. ईशानीला रोहनने चॅलेंज केलं. ती लगेच फाईल उचलते, डेटा कुठे आहे ती विचारते. तो म्हणतो सर्व्हर 4. ती तिथे जाऊन काम सुरू करते. ती हुशार होती, पण हुशारीपेक्षा तिची पद्धत मजबूत होती. ती अंदाजावर नाही तर पुराव्यावर बोलत होती. संध्याकाळी 5:30 पर्यंत तिने काम कंप्लीट केलं. तिने रिपोर्ट सबमिट केला. रोहन आश्चर्यचकित झाला, पण चिडून म्हणाला, तू इतक्या लवकर कसं केलंस? तेव्हा ती शांतपणे म्हणाली, तुम्ही जुना डेटा वापरता, पण मी लाईव्ह ट्रेंडनुसार काम करते. रोहनने रिपोर्ट हर्षवर्धनकडे पाठवला. हर्षवर्धन रिपोर्ट वाचतो. रिपोर्ट वाचून तो थोडा आश्चर्यचकित होतो. त्याने ईशानीला केबिनमध्ये बोलावलं. तो तिच्याकडे पाहत कठोरपणे म्हणाला, हा अहवाल चुकीचा ठरला तर कंपनीला मोठं नुकसान होऊ शकतं. तेव्हा ती निर्धाराने म्हणाली, म्हणूनच तर आकडे तपासून दिले. तेव्हा तो हळूच खुर्चीतून उठतो, तिच्या जवळ येतो आणि हळूच म्हणतो, तुला भीती वाटत नाही? तेव्हा ती हळू आवाजात म्हणते, भीती चुकीच्या गोष्टीला साथ देताना वाटते, काम करताना नाही सर. ईशानीच्या त्या वाक्याने हर्षवर्धनचा अहंकार हालतो, पण यावेळी तो रागात येत नाही. उलट त्याला तिचं कुतूहल वाटतं आणि तिच्याबद्दल थोडी आदराची भावना येते. पण खरी अडचण पुढे आली. रिपोर्टमध्ये कंपनीच्या सप्लाय चेन, पुरवठा साखळीमध्ये अनियमितता होती. त्या विभागाचा हेड प्रमुख होता रोहन. त्या रात्री रोहनने कोणाला तरी फोन करून सांगितलं, ती मुलगी जास्त हुशार आहे. हर्षवर्धन आमचा बॉस साहेब तिच्यावर लक्ष ठेवतोय. आपण या गोष्टीचा फायदा घेऊ. दोष तिच्यावर टाकायचा, सर्व डेटा लीक करून घेऊ. तेव्हा फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला, आय विल हँडल इट. मी सांभाळतो सगळं. पुढच्या दिवशी सकाळी ईशानी ऑफिसमध्ये आली. ईशानीने संदेश उघडला. पूर्ण डेटा लीक झाला होता. महत्त्वाची माहिती बाहेर गेली होती. नोंदीनुसार शेवटचा वापर तिच्या नावावरून झाला होता. ताबडतोब तिला बैठकीसाठी बोलावलं. माहिती तंत्रज्ञान प्रमुख म्हणाले, काल रात्री 8:47 गुप्त कागदपत्र बाहेर पाठवली गेली. तेव्हा ती म्हणाली, सर मी 7:30ला ऑफिसमधून निघाले होते. तुम्ही CCTV चेक करा. तेव्हा रोहन म्हणाला, कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नाही. तेव्हा ती विचारते, का स्पष्ट दिसत नाही? तेव्हा हर्षवर्धन कठोरपणे म्हणाला, तपास पूर्ण होईपर्यंत मिस ईशानी तुम्ही ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने काही विनवणी केली नाही. खोलीत सन्नाटा पसरतो. ईशानीच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. ती फक्त म्हणाली, जर मी दोषी नसेन तर? तेव्हा हर्षवर्धन तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, मग मी स्वतः येऊन माफी मागेन. तेव्हा ती मान हलवते. ठीक आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते. ऑफिसच्या बाहेर ऑफिसच्या पायऱ्यांवर बसून ती फोन काढते. आईचा मिस्ड कॉल आलेला असतो. ती आईला कॉल करते, काय ग, ऑफिस कसं चाललं? आईचा साधा प्रश्न होता. तेव्हा ईशानी डोळ्यातलं पाणी आवरत म्हणते, छान. ती आईला सत्य सांगत नाही, कारण तिला माहिती आहे ही लढाई तिला स्वतःच लढायची आहे.
आणि दुसरीकडे हर्षवर्धन CCTV रूममध्ये जातो. तो स्वतः फुटेज पाहू लागतो. 7:25ला ईशानी लॉग आउट करते. 7:40 कोणीतरी हुड घालून चेहरा लपवून सर्व्हर एरियामध्ये येतो. फेस स्पष्ट दिसत नाही, पण त्या माणसाची हाईट, चालण्याची ढब हर्षवर्धनला ओळखीची वाटते. त्याला तो पॉज करतो, झूम करून पुन्हा बघतो. त्याच्या डोळ्यात संशय चमकतो. तो हळू आवाजात म्हणतो, रोहन. त्या रात्री हर्षवर्धन ऑफिसमध्येच थांबला. सगळे गेले होते. फ्लोअरवर अंधुक लाईट, काचेबाहेर शहर झोपत होतं. CCTV स्क्रीन समोर तो पुन्हा बसला. 7:40चं फुटेज पुन्हा ओपन केलं. हुड घातलेला माणूस सर्व्हर रॅक उघडतोय, USB जोडतोय. सर्व स्पष्ट दिसत होतं, फक्त चेहरा लपवलेला असल्यामुळे ओळखता येत नव्हता. तेव्हा हर्षवर्धन तो फुटेज झूम करतो. तेव्हा त्या माणसाच्या हातावर रोलेक्स सबमेरिनर घड्याळ हर्षवर्धनला दिसतं. त्याला आठवतं, त्या कंपनीचे घड्याळ फार कमी लोकांकडे आहे. इतकं महागडं घड्याळ. हर्षवर्धन विचार करतो. त्याच्या लक्षात आलं, रोहन नेहमी तेच घड्याळ घालत असे. पण शंका म्हणजे पुरावा नाही. तो आपला फोन उचलतो, फोन लावतो, IT ला सांगतो, उद्या सकाळी इंटरनल ऑडिट सुरू होईल. क्वाइटली, शांतपणे ऑफिसमध्ये तपासणी करा. IT हेड म्हणजे कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख अधिकारी. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीत जे संगणक, सर्व्हर, इंटरनेट, सॉफ्टवेअर, डेटा, सुरक्षितता याचं काम पाहतात, तो विभाग म्हणजे IT विभाग. त्या विभागाचा सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणजे IT हेड. दुसरीकडे ईशानी, ती घरी होती. आई जेवण वाढत होती. वडील दुकानाच्या हिशोबात गुंतलेले होते. ती चिंतित होती, पण सामान्य वागत होती. आपल्या चिंतेचा आईबाबांना त्रास देऊ इच्छित नव्हती. पण तिच्या खोलीत एकटी पडताच तिने आपला लॅपटॉप उघडला. तिला एक गोष्ट आठवली. काल रिपोर्ट करताना तिने रिमोट ॲक्सेस टूल डिसेबल केलं होतं, बंद केलं होतं, कारण सर्व्हर स्लो होत होता म्हणून. ती विचार करते आणि मनाशीच पुटपुटते, म्हणजे कोणीतरी ऑफिसमध्येच आहे जे या कंपनीचा सिक्रेट डेटा बाहेर लीक करतो आहे. ती लगेच तिच्या मित्राला मेसेज करते, अमोल, सायबर सिक्युरिटीमध्ये काम करणारा. ती त्याला विचारते, लॉक ट्रेसिंग करता येईल का? तेव्हा तिकडून रिप्लाय येतो, इफ यू हॅव टाइम स्टॅम्प, तू नियमित वेळ पाठव. तिने वेळ पाठवली तेव्हा तिकडून उत्तर आलं, दुसरी प्रशासकीय परवानगीवरून झाला आहे. ॲक्सेस सेकंडरी ॲडमिन सेंट्रलवरून झालंय. तेव्हा तिच्या लक्षात येते, दुसरी प्रशासकीय परवानगी ॲक्सेस कंपनीत फक्त 2 लोकांकडे होता, एक IT हेड आणि दुसरा रोहन. पुढचा दिवस उजाडला. ऑफिसमध्ये अफवा पसरली होती. नवीन मुलगी ईशानी डेटा लीक करून बसली. खूप ॲटिट्यूड होता तिच्यात. हुशारी जास्त झाली. ईशानी सस्पेन्शन असूनही ऑफिसमध्ये आली. तेव्हा तिला पाहून सर्वजण थबकले. रिसेप्शनजवळ गेल्यावर तिथे म्हणाले, मॅडम, तुम्हाला आत येण्याची परवानगी नाही. तेव्हा ती शांतपणे म्हणाली, मी माझं नाव साफ करायला आले. आणि ती थेट हर्षवर्धनच्या केबिनमध्ये गेली. तो काही बोलण्याआधीच ती म्हणाली, सर, सेकंडरी ॲडमिन क्रिडेन्शियलवरून ॲक्सेस झाला आहे. तिचे बोलणे ऐकून तो स्तब्ध झाला आणि म्हणाला, तुला हे कसं कळालं? तेव्हा ती म्हणाली, सर, नेटवर्क लॉक, ट्रेस आणि रिमोट टूल मी डिसेबल केलं होतं. तेव्हा तो तिच्याकडे काही सेकंद पाहत राहिला आणि मनात म्हणाला, ही मुलगी रडत नाही, विनंती करत नाही, तर ते घेऊन येते. आणि लगेच तो इंटरकॉम उचलतो, रोहन, केबिनमध्ये या, म्हणून रोहनला केबिनमध्ये बोलावतो. रोहन आत आला तेव्हा हर्षवर्धन शांत आवाजात म्हणाला, सेकंडरी ॲडमिन क्रिडेन्शियल कोणाकडे आहे? तेव्हा रोहन थोडा अडखळला, घाबरला. माझ्याकडे आणि IT हेडकडे. तो हळूच पुटपुटला. काल 7:40ला सर्व्हर रूममध्ये कोण होतं? हर्षवर्धन जोरात ओरडला. तेव्हा रोहन म्हणाला, माहीत नाही. तेव्हा ईशानी पुढे आली आणि रोहनकडे पाहत म्हणाली, CCTV ब्लाइंड स्पॉट आहे, पण तुमचं घड्याळ दिसतं. रोहनचा चेहरा पांढरा पडला. हर्षवर्धनने ड्रॉवरमधून फोटो काढला, झूम केलेला स्टील फ्रेम. हे तुझं घड्याळ नाही का रोहन? तो कठोर आवाजात म्हणाला. केबिनमध्ये शांतता पसरली. रोहन काही बोलला नाही. रोहन शेवटी हर्षवर्धनच्या पायावर कोसळला. मी फक्त सॅम्पल डाटा बाहेर पाठवलं. कॉम्प्युटेटरकडून प्रेशर होतं म्हणून. लोन, फॅमिली इश्यूज होते माझे, मला माफ करा सर, म्हणत विनवणी करू लागला. हर्षवर्धनचा चेहरा कठोर झाला. तू कंपनीशी विश्वासघात केलास. तुझी इथे काहीच जागा नाही. तुला माफी नाही, असे म्हणत हर्षवर्धनने सेक्युरिटीला आत बोलावलं. सेक्युरिटी आत आली. रोहनला बाहेर नेण्यात आलं. केबिनमध्ये फक्त दोघे उरले, ईशानी आणि हर्षवर्धन. तो काही क्षण काहीच बोलला नाही. मग हळू आवाजात म्हणाला, तू निर्दोष होतीस ईशानी. तेव्हा तिने फक्त मान हलवली. तेव्हा तो पुढे म्हणाला, मी तुला सस्पेंड केलं विचार न करता. तेव्हा ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही पुराव्यावर निर्णय घेतला, भावनांवर नाही. तुम्ही चुकीचे नव्हते. तेव्हा तो चकित झाला, कारण त्याला तिचं असं उत्तर
अपेक्षित नव्हतं. मग अडखळत म्हणाला, तुमच्यावर विश्वास. तेव्हा ती हिरमसून थोडं हसली आणि म्हणाली, विश्वास कमवावा लागतो सर. तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर अहंकार नव्हता, फक्त शांत स्वीकृती होती. आता पुढच्या भागात आपण पाहूया कॉम्पिटिटर कंपनी कोण आहे. रोहन एकटाच होता की अजून कोणी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, हर्षवर्धनच्या मनात बदल सुरू झाला आहे का की फक्त तिच्याबद्दल आदर आहे? पुढचा भाग भावनिक वळण, दोघांचा पहिला वैयक्तिक संवाद.